वसई विरार शहर महानगरपालिकेचा आंधळा कारभार कशा प्रकारचा आहे, गेले अनेक दिवस फक्त नालेसफाईचं नाटक केलं का असं सर्व लोक प्रश्न विचारत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. आज आपण पाहत आहे की लोकांच्या घरामध्ये एकदम घाणेरडं असं पाणी, ड्रेनेज लाईनचं पाणी जात आहे. काय ताई, काय सांगाल की काय सिच्युएशन आहे इकडचे? 4 दिवस झाला आहे इथे पाणी खूप अडकून लॉगिंग झालेलं आहे आणि मंदिरात पण जायला बघा इथे रास्ता नाही आहे, बंद झालेलं आहे सगळं. आणि गाडी इथे जायला बघा किती त्रास आहे आणि शाळेतला जातात मुले. कसं जायचं कसं करायचं मग? काय आताची सिच्युएशन काय, लोकांची सिच्युएशन काय येतात तुमच्याकडे, तक्रारी वगैरे येतात का? हो, तक्रार येतात ना. लोकांना खूप त्रास आहे ना इथे जायला यायला आणि मुले जातात शाळेला. आणि काय तुम्हाला म्हणजे तुमच्या वसई विरार शहर महानगरपालिकेवरती तुम्ही खुश आहेत या कामाबद्दल? विकास आहे बघा तुम्ही, हा विकास आहे आपला. गटराची सफाई झाली नाही आहे आतापर्यंत. तिकडे मोठी गटर आहे, तिकडे ती पण सफाई नाही झाली आहे अजूनच. काय चालू माहीत नाही. कचरा पण, गाडीचा कचरा, कचऱ्याची गाडी पण नाही आली अजून. रोहन दादा, काय सांगाल की हे गटाराचं पाणी, मेन गटाराचं पाणी हे जे आहे आणि लोकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे, रोगराईचा संभव आहे. मुद्दा कसा आहे, मुळामध्ये संपूर्ण जो कारभार आहे ना, हा नियोजनशून्य कारभार आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल, आता जवळजवळ पावसाळा जवळ आला आहे, मागे रस्ता खोदून ठेवलेला आहे, गटाराचं काम चालू आहे, पण अद्याप ते पूर्ण झालेलं नाही आहे. मग अशा वेळेला हे गटाराचं पाणी जाणार कुठे? ह्याचा त्रास कोणाला होणार आहे? आपल्यासारख्या सामान्य लोकांनाच हा त्रास होणार आहे. मुद्दा क्रमांक 2, जर वसई विरार महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये गटार नाले साफसफाईचं दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट काढते, मग हा त्रास सामान्य जनतेला का? हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. दरवेळेला करोडो रुपये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढले जातात, निधी घेतला जातो, पण त्याचा सामान्य माणसांना त्याचा फायदा होतो आहे का? कुठेतरी हे आपल्याला बघितलं पाहिजे. कारण एकंदर हा जो आत्ता पाऊस झाला आहे, हा संपूर्ण पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही झाला आहे, अजून याच्याहून खराब पाऊस अजून होणार आहे पुढे. पण आता जर ही परिस्थिती आहे, मग भविष्यामध्ये अजून किती खराब परिस्थिती असू शकते, ह्याचा तुम्ही आढावा तुमच्यामार्फत सर्वांना दाखवावा, ही मी तुम्हाला विनंती करतो. काय सांगाल सर, आज आपण जो पाणी दौरा करताय ते शिवसेना उभाटा गटाच्या वतीने, प्रत्येक वेळी नालासोपारात ही अशी अवस्था आहे, काय सांगाल यावर? नालासोपारा हा लोकांनी ग्रँटेड केलेला आहे की तिथे लोक अशीच राहतात म्हणून, पण त्यांना माहीत नाही आहे इथे की काय क्वालिटीची लोकं राहतात ते. आणि इथलं जे प्रशासन आहे ते आजपर्यंत हेच करत आलं आहे की लोकांना फक्त गाजर दाखवायचं आहे आणि लोकही त्याच्यावरती खुश असतात. मला वाटतं एकंदरीत हा विकास जो आहे ना, हा त्यांना काही झालेला नाही आहे आणि हा विकास जोडीने करतायत आणि जनरल लोकांना, आम लोकांना हे जोडीने म्हणजे कसं? हां, आणि मेन पॉईंट तुम्ही विचारलात मला, जोडीने म्हणजे कसं आहे, सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही बसून हे काम करतायत आणि आम्ही फक्त या पाण्यात उभे राहिलो आणि जनतेबरोबर थांबतोय आम्ही. ते त्यांना जनतेची काही पडली नाही, तर फक्त त्यांना जनता मतदानासाठी पाहिजे, बाकी जनतेचं काम काही नाही करायचं आहे. त्यामुळे हा सर्वसामान्य माणसाला त्रास आहे, शाळेत जाणाऱ्या मुलांना त्रास आहे, कामावर जाणाऱ्या लोकांना त्रास आहे. मुलं माणसं कशी कामावर याच्यातून अर्धे अधिक भिजत जातात, कपडे वरती करून जातात. आणि पावसात ही सिच्युएशन आहे, पहिल्या पावसात सिच्युएशन आहे, पण दुसऱ्या पावसात काय होईल ते बघा. ही परिस्थिती का निर्माण झाली? ही नालेसफाई जे कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांचं कॉन्ट्रॅक्टर काय काम करतो हे तो अधिकारी बघतो का? नाला कुठे चालू झाला आहे आणि कुठे संपतो आहे हे कॉन्ट्रॅक्टरला माहीत आहे का? त्या अधिकाऱ्याला माहीत आहे का? कॉन्ट्रॅक्टर फक्त बिल काढताना त्या अधिकाऱ्यासमोर सांगतो आणि माझं बिल काढा म्हणून सांगतो, माझी नालेसफाई झाली. ते काम आहे त्या अधिकाऱ्याचं, तिथे जायचं, कुठला नाला साफ केला, किती साफ केला, किती गाळ काढला, काय झालं आणि पाणी पुढून जाणार की नाही हे इंजिनियरने चेक करायला पाहिजे. पण महानगरपालिका सांगते नालेसफाई झाली, अशा महानगरपालिकेचं काय करायला पाहिजे? अशा महानगरपालिका उलट ह्या पाण्यात डुबवायला पाहिजे आणि ते लोक करत नाही आहेत. ही जनतेने डुबवायला पाहिजे, जनतेने. विरोधक म्हणून तुम्ही पण करायला जरूर आम्ही विरोधक म्हणून आहोत, पण आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. आता विरोधक बसले आहेत आणि सत्ताधारी बसले आहेत. विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन हे काहीतरी वेगळं प्लॅन करतात असंच आम्हाला दिसतंय आता. नक्कीच. ताई, काय सांगाल, आज पावसामध्ये उभे आहेत, ज्या दिवशी वोटिंगसाठी आपण मतदान मागायला गेलो होतो, लोकांनी आपल्याला नाकारलं आणि आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय सांगाल ताई? आता लोकांनीच बघा, त्यांनी जो काय निर्णय घेतला आहे त्यांच्या परीने ते योग्य आहे का? त्यांनी ज्यांना निवडून दिलं आहे तर त्यांनी कितपर्यंत काम केलं आहे हे ह्याच्यावरती त्यांनी फोकस करायला पाहिजे आणि यापुढे जे काय करेल ते योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला हवा. आता आपण बघत आहोत, त्यांनी सांगितलं आहे ते नालेसफाई वगैरे झालेली आहे, पण तुम्हाला दिसतंय का कुठेच असं वाटत नाही की झालेली आहे? कारण ते फक्त बोलतात ना, बोलायचं एक आणि करायचं एक. ॲक्च्युली ॲक्शनमध्ये आणायला पाहिजे, फक्त बोलून दाखवायचं नाही आहे. नक्कीच.
खरोखरच वसई विरार शहर महानगरपालिकेने हे काम प्रत्येक ॲक्शनमध्ये आणलं पाहिजे आणि प्रत्येकाचं जो कर घेतला जातो आणि त्या कराच्या माध्यमात त्यांना जी नागरी सुविधा दिली पाहिजे ते प्रत्यक्ष ही महानगरपालिका देत नाही. कारण सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून काम पहिलं चालू होतं. जसा पहिला विकास होता आणि विकासाच्या माध्यमातून त्यांचे तेच कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना अजूनपर्यंत काळ्या यादीमध्ये टाकलं नाही. परत त्यांना तेच कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि नालेसफाईचे काम हे अर्धवट आहे हे यावरून सिद्ध होत आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.